मस्तपैकी खरडा. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होईल. तर की सकाळ सकाळी तर माझी जेवण झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते काय काय केलं. इथं मी चपाती झाल्यानंतर की त्याच तव्यात इथं रताळ भाजून घेतलेली आहे. तेव्हा अशी भाजलेली रताळ कणी चवीला येतात. गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर कणी असं झाकून ठेवून द्यायचं 15-20. अधूनमधून असं पलटी मारायचं म्हणजे कणी चांगली भाजतात. गॅस बारीक करायचा आणि झाकून ठेवायचं. त्यानंतर मी काल काढा केलेला कणी तर थोडासा सकाळी नीला परत कोमट करून दिलेला आहे. त्यानंतर त्याला कणी खिचडीतला बटाटा आवडतो. असं तेलात परतलेला बटाटा असतो की ते आवडतं. त्यामुळे मी तसाच कणी आज त्याला भाजीला पण बनवून दिलेला आहे. इथे दूध गरम करून ठेवलेलं आहे. गार व्हायचं मी झाकण ठेवलेलं नाही. थंडीच्या दिवसात कणी असं अधूनमधून काढा करायचा. कसं वातावरण बदललं कणी मुलं खोकायला चालू करतात. त्यामुळे असं काढा सकाळी ब्रश केला कणी चहा प्यायच्या अगोदर द्यायचा कोमट करून. म्हणजे आणि एकदा करून ठेवला कणी फ्रीजमध्ये ठेवायचा 2 दिवस चांगला राहतो. फक्त 2-3 चमचे तेवढाच कोमट करायचं आणि कोमट प्यायला द्यायचं. म्हणजे पोरं पण कधी सारख्याशी खोकत नाही. चला आता देवपूजा करून घेऊ. त्याकडे रेडिओ बंद करू. कारण सकाळी मला कशी रोजची सवय आहे रेडिओ लावायचं आणि कामावरून दिसेल. माझी देवपूजा पण झालेली आहे. आता थोडं 10 मिनिट कधी ध्यान करते, नंतर कामाला सुरुवात करूया. चला तर माझ्याकडे सगळी कामं आवरलेली आहेत. अजून पाणी आलेलं नाही त्यामुळे मशीन काही लावलेलं नाही आहे. पण कधी आता माझ्या नवरोबाला कधी खरडा पाहिजे मिरचीचा आणि त्याने 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं. माझ्या लक्षातच गेलं होतं. तर चला आज कधी कामं आवरलेली पाणी येतोपर्यंत आता काय करायचं, आपण मिरचीचा खरडा कधी बनवून ठेवूया. मी खरड्यात जास्त काही घालत नाही, फक्त 2-3च कधी वस्तू घालते. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि ह्यासाठी काय लागणार लसूण. हा कणी हा तवा घेऊया आणि ह्यामध्ये कणी पहिल्यांदा मिरच्या भाजायला टाकल्या. अगदी सोप्या पद्धतीने कणी पटकन होणारा खरडा दाखवणार आहे मी. आणि असा खरडा कणी चवीला पण लागतो. जास्त काय घालत बसायचं नाही. तुम्हाला जितका खरडा करायचा की नाही तितक्या मिरच्या असं एका मिरचीचे 2-3 तुकडे करून घ्यायचं. जास्त बनवायचं नाही, तेवढाच कणी थोडासा 2-4 वेळेला येईल. असं 2 दिवस राहतं. आता थंडीला काही जास्त खराब होत नाही. फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलं कणी तरी 2-3 दिवस टिकतं. एवढा बस. थोडंसं तेल घालायचं आणि तेलामध्ये कणी भाजून घ्यायचं. चांगलं डाग पडेल तोपर्यंत कणी भाजून घ्यायचं. गॅस बारीक करते तोपर्यंत कणी आपण लसूणाचं पण साल काढून घेऊया. गॅसवरच भाजून घ्यायच्या म्हणजे कणी आतून पण भाजल्या जाते. आणि खरड्याला लसूण भरपूर घालायचे. जेवढं तुम्ही मिरची घालणार कणी तेवढंच तुम्ही लसणाचं पण प्रमाण घालायचं. अंदाजानं घालायचं, तसं काय प्रमाण कणी मागता येत नाही. चला मध्ये कणी थोडंसं मी महादेवाला गेली होती. कारण 12 वाजेच्या अगोदर मला महादेवाला जाऊन यायचं होतं. मग कणी मध्येच मिरच्या भाजत घातल्या, थोड्याशा भाजल्या, गॅस बंद केला आणि जाऊन आले वेळ होईल म्हणून. तर आता थोडं मिरच्या कणी असं डाग होईल तोपर्यंत अशा भाजून घ्यायचं. मला असं दिसते डाग, हा असं डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं. तर हे भाजायला चालू असतानाच कणी आपण साल काढलेलं लसूण पण यामध्ये ॲड करायचं. आता भाजू दे. आपण कोथिंबीर थोडीशी कमी निवडून घेऊया. लाईट गेली. कोथिंबीर पण तरी खरड्यात भरपूर घालायची. मी काय विचार करत आता लाईट गेली. आता मला मग ते त्याच्यावरती मिरच्या कणी असं तव्यात जर दगडानं असं खेचलं कणी तरी खरडा चांगला होतो. चवीला येते. किंवा तुमच्याकडे जे खरबटा जर असेल कणी तर त्यात पण फुटायचं, त्यानं पण कधी चव चांगलं येते. पण कधी मला काय होतं माहिती आहे, मिरची थोडी तिखट मिरच्याच्या हाताला लागली ना या हात माझं असं भगभगायला चालू होतं दिवसभर. मग त्याचा कधी गरमपणा जात नाही. तर मग आता लाईट गेल्यावर तुम्ही विचार आलेला बाबा आता म्हटलं लाईट गेली आता मला खरबट्यात पण तव्यावर फुटा लागतं तर काय म्हणतात असं विचार करत होती तोपर्यंत लाईट आली. आणि मी हे मिक्सरला करणार आहे. मिक्सरला असं एकदा फिरवून घेतलं कणी असं जास्त बारीक करायचं नाही, फक्त एकदा 2दा असं फिरवून घ्यायचं. ओबडगोबडच कणी खरडा ठेवायचा म्हणजे खायला चांगलं लागतं. आपलं लसूण पण कणी असं तांबूस कलर येपर्यंत भाजत आले. त्यामध्ये आता मी कोथिंबीर घालते
आणि मीठ ॲड करायचं म्हणजे मीठ टाकूया झालं. खरड्याला काहीच घालायचं, गॅस बंद करते. गार होऊ द्यायचं. खरड्याला कधी जास्त काहीच घालत नाही, 3-4 साहित्य, फक्त 3च साहित्य तसं म्हणा गेलं की हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण एवढंच घातलेलं आहे. आणि मीठ तर चवीपुरतं कुठे आपण पदार्थ घालतात तर मीठ घालायचं. आणि हे की असं तुम्हाला तव्यातलं जर करून बघायचं असेल की नाही तर असं गरम असतानाच तुम्हाला मी दाखवत होते. गरम असतानाच असं खलबत्याचा जर दगड असेल की नाही त्यांना असं ठेचून घ्यायचं. आपण बघूया तरी पण ट्राय करून. मी हात नाही लावणार, चमच्यानं कधी हे करून घ्यायचं. ते बघते ना त्यामुळे मला भीतीच वाटते मिरचीला हात लावायला. तव्याचा नाही ठेचा चांगला लागतो खरडा. आणि लसूण असं तांबूस कलर येईपर्यंत तेलात परतवलं की नाही की लसणाचा पण खमकपणा खरड्यात होतो. पण जर तुम्हाला कधी तव्यातला करून बघायचं असेल की नाही तर गरम असतानाच कधी असं कुटायला लागतं, ठेचायचं, बारीक करायचं. कारण गार झालं कधी मिरच्याचा आंबट होते आणि ते बारीक होत नाही. असं पकडीनं तवा धरायचा आणि त्याच्या दगडानं कधी असं कधी ते बघते त्यामुळे भीतीच वाटते मिरचीला हात लावायला. तर पण तुमच्यासाठी मी दाखवते तव्यातला. असं 2-3च वस्तू घालून कधी खरडा करून बघा, कसं मस्त लागतं भाकरीसोबत. आणि खरड्यामध्ये थोडंसं दही घालायचं आणि भाकरीसोबत चपातीसोबत कधी छान लागतं. खरड्यात दही घालून कधी खाऊन बघायचं. हां काय ते महादेवाला गेलेले सोमवार आज. काय ते कुठली आहे? हां मिरच्या तिकडे का नाही, महादेवाला जाऊन आले सोमवार 12च्या आत म्हटलं. आणि मग दुपार संध्याकाळी कधी काहीतरी करायला लागलं की मग वेळ होतोय. होय आपल्या दिवशी बरं चालेल. केल्याचं जगायच्या हां ताज्या म्हटलं सगळ्याच नाही एकदा जरा चवीला द्यायचं. होय गावाकडे तर लागायला चालू झाल्यात. गावाकडल्यांचं कधी एक मात्र असतं, काही शेतात पिकू दे किंवा असं असतं ना बाईक माहेरातून येतं, सासरातून येतं, असं शेतातलं काही आलं का नाही शेजाऱ्यांना थोडं काय असताना चवीसाठी देतात. तेच ट्राय करायला सगळ्या आमच्यातल्या चरगाळ्याच्या शेंगा दिल्या सगळ्यांना थोडं. मला मेथीची भाजी दिली त्यांच्या मामाने दिली. मामाने म्हणजे त्यांच्या मामाने. कारण सिटीमध्ये असं की कोण जास्त कोणाला असं म्हणजे ओळख पण दाखवत नाहीत, बोलत पण नाही, म्हणजे काही संपर्क नसतो. पण गावात तसं नसतं. म्हणतात गावात दिलेली गल्लीत दिलेली रिकामी वाटी कधी परत येत नाही असं म्हणतात. मी कुठेतरी वाचलेलं आहे, काय ते आहे लक्षात येत नाही. चाळीतली वाटी कधी रिकामी परत येत नाही. गावामध्ये पण असंच असतं. झाले आपले असं निष्ठा वगैरे असं बारीक करायचंच नाही आपल्याला. खरडा सोबडच ठेवायचं. अजून थोडं की नाही 5 मिनिट असं करते. असं गरम केलं की नाही बघ पटकन बारीक होतं. आपला खरडा की नाही तयार झाला आहे. मी हात नाही लावणार, असंच तुम्हाला दाखवतो मी चमच्याने भरून ठेवलं. मस्तपैकी की नाही आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीने खरडा तयार झालेला. एकदा तुम्ही नक्की करून बघा. ह्या खरड्यासोबत की नाही दही घ्या आणि भाकरी चपातीसोबत कशासोबत पण खाऊन बघा. बिना केमिकलची शेतातली भाजी पण आली. ते मी संध्याकाळी करेन. चला ह्या डब्यात कधी काढून घेते आता खरडा. असा ताजाच 1-2 दिवसाचा असा बनवायचा. तर आता कधी कोकम करायचं ते वरच्या लोकांना. त्याला यासोबतच की नाही आजचा ब्लॉग तर मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.